राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 1 एप्रिल पासून राज्यामध्ये फास्ट टॅग बंधनकारक असणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील सर्व टोलनाक्यावर रोख व्यवहार बंद होणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ई कॅबिनेट संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे आता बैठकीतील प्रस्तावांचे टिप्पण टॅबवर उपलब्ध होणार असल्याची माहिती ही समोर आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आज बैठक संपन्न झाली आहे। मंत्रिमंडळाची नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कोणते निर्णय झाले? निश्चितच परा दोन महत्त्वाचे निर्णय यामध्ये आपल्याला समोर येत आहेत। त्यातला पहिला निर्णय जर पाहायला गेला तर राज्यातील टोल नाक्यांवरती आता रोख व्यवहार आहेत ते बंद होणार आहेत। फास्टॅग जो आहे तो आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्यामुळे चारचाकी वाहन चालकांना एकंदरीत हा सर्वात मोठा कुठेतरी निर्णय मानला जातोय। आणि आता यापुढे जर तुम्ही गाडी घेऊन घरातून निघत असाल आणि जर तुमच्या प्रवासामध्ये कुठे टोल नाका येणार असेल तर निश्चितच तुम्हाला तुमच्या फास्टॅगचं जे खातं आहे ते तपासावं लागेल। त्यामध्ये तितका पुरेसा बॅलन्स आहे का हे चेक करावं लागेल, अन्यथा तुम्हाला टोल नाक्यावरून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करावा लागू शकतो। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे शासनाच्या एकंदरीत कारभारामध्ये पारदर्शकता यावी, गतिमानता यावी आणि जे कारभार आहे तो लोकाभिमुख व्हावा, यासाठी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आता वर्गीकरण करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्र्यांशी संबंधित जे निर्णय असतील, राज्यपालांच्या संबंधित निर्णय असतील आणि तिसरे मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित जे निर्णय असतील त्याचं आता वर्गीकरण केलं जाईल आणि त्या प्रकारे आता कारभार केले जाईल। त्या प्रकारे प्रकरणांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।